आणि आमचे मित्र बबनरावजी लोणीकर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन, आवाज नको वाढवतो, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले आमदार नारायणराव कुचे, माजी आमदार विलास बापू खरात, ज्यांना आपण नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहात त्या आमच्या देवयानी कुलकर्णी, केदार कुलकर्णी, मंचवर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी आणि सपाचे कार्यकर्ते, अरे माझं वाढवतो मी जरा गळा बसेल, आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व आंबड, सर्वप्रथम मी आजच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं सर्वप्रथम जाहीर करतो आणि आपल्याला विनंती करतो की 2 तारखेला नगरपालिकेचं मतदान आहे. भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ आहे. या कमळ या निशाणीचं बटन दाबून देवयानी कुलकर्णी आणि आमच्या सर्व नगरसेवकाला आपण निवडून द्यावं अशी आग्रहाची विनंती करण्यासाठी मी बबनराव आणि आम्ही स्टेजवरची सगळी मंडळी या ठिकाणी आलेलो आहे. मित्र, मी आल्या आल्या एकदा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे नजर टाकली की कोण कोण या सभेला आलेले आहेत, आणि माझ्या लक्षात आलं की अंबड शहरातील एक गरीब वर्ग की ज्यांना आपल्या समस्याशी रोज संघर्ष करावा लागतो, अशा प्रकारचा वर्ग या ठिकाणी या सभेला आलेला आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, सगळ्याला जरा लक्ष देऊन ऐका. या सभेला श्रीमंत कोण कोण आले? जरा वर हात करा. श्रीमंत कोण आले? कोणी नाही. या सभेला गरीब कोण कोण येईल? वर हात करा जरा. गरीब कोण कोण येतात बघा. बबनराव पाहिलं का तुम्ही? हे श्रीमंत नाही, गरीब आहे. एकही हात श्रीमंताजवळ झाला नाही. मी गरीबाला एक प्रश्न विचारतो, पुन्हा एकदा वर हात करायचा. या देशाचे प्रधानमंत्री कोण आहे? मला सांगा तुम्ही. जोरात सांगायचं. कोण आहे? पुन्हा जोरात सांगा. कोण आहे? नरेंद्र मोदी. या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? जरा जोरात सांगा. काही काही लोक अजून बोलत नाही बरं का. या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? आता बघा, तुम्ही गरीब आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री कोण आहे? ते गरीब आहेत. नरेंद्रभाई मोदीचे वडील दामोदरदास मोदी हे रेल्वे मोफत धान्य कोण कोण उचल? जरा वर हात करा. 5 किलो राशनचं धान्य. बरोबर आहे. 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन कोणा कोणा घेतलं? वर हात करा बरं. 100 रुपयात गॅसचं कनेक्शन. बरोबर आहे. आता या लाडक्या बहिणी बसले. लाडक्या बहिणीला महिन्याला 15,000 रुपये मिळते. कोणला कोणला मिळते? जरा वर हात करा बरं. 1500 रुपये कोणला कोणला मिळते? वर हात करा एक जरा. मग मी आता तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो की मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री नव्हते तर मी सांगतो या गोष्टी भेटत होत्या काही? खरंच सांगा बरं तुम्ही. भेटत होते का? नाही. मग आता हे मोदीजी कोण्या पार्टीचे? कोण्या पार्टीचे? भारतीय जनता पार्टीचे. मग आता मत कोणाला द्यायचंय तुम्हाला? भारतीय जनता पार्टीला. आपल्या पक्षामध्ये उमेदवार कोण आहे हिच्यापेक्षा उमेदवार कोण्या पार्टीचा आहे याला मोठं महत्व आहे. पहा, आता केदार कुलकर्णी हे पूर्वी काँग्रेसचे होते. त्यांचे वडील काँग्रेसचे होते. एक काळ असा होता
हे काँग्रेसचे होते पण माझे मित्र होते. त्यांच्या मृत्यूची कल्पना मला लागली. मी दिल्लीहून त्या ठिकाणी अंत्यविधीला आलो. का तर पक्ष जरी आमचे वेगळे होते पण आमचे वैयक्तिक संबंध चांगले होते. त्यांनी अनेक वर्ष, त्यांच्या वडिलांनी अनेक वर्ष या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम केलं, पण पाहिजे तसा प्रतिसाद त्यांना त्या टायमाला मिळाला नाही. शहराचा विकास त्यांना करता नाही आला. पण आपला तालुका आहे, आपला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये जे जे नेते आतापर्यंत होऊन गेले त्या नेत्यांच्या बद्दल जर तुम्ही मिळलं नव्हतं आणि त्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा रस्ता करावा म्हणून भीक मागो आंदोलन केलं होतं की आता पैसे गोळा करू झोळीत आणि सरकारला पाठवू. तुम्ही जरा पैसे नसेल तर आमचे पैसे घ्या, आमचा रस्ता करून द्या. मला त्या दिवशी व्यापाऱ्यांनी इथल्या सांगितलं की दानवे साहेब तुम्ही केंद्रात आहे, भीक मागो आंदोलन चाललं, आमचा रस्ता खराब आहे. मी त्या दिवाळी स्नेह मेलनामध्ये सांगितलं, म्हणलं माझा स्वभाव नाही आश्वासन द्यायचा, पण देतो तुम्हाला. लोकसभा 1.5 वर्षावर राहिली. जर मी जालना ते वडीगोद्री रस्ता केला नाही तर तुम्हाला मतं मागायला येणार नाही. ही गोष्ट मी त्या टायमाला सांगितली. आणि मला आनंद की त्या टायमाला आम्ही या ठिकाणी चंद्रकांत दादा, बबनराव आम्ही आलो आणि या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन केलं. केवळ एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनी त्या काळामध्ये आम्ही आणि गोपीनाथराव मुंडे शहागडला आलो असताना 20 जाती म्हणून आम्हाला काळे झेंडे दाखवले. मुंडे साहेबाला मंत्री असल्यामुळे काळे झेंडे दाखवले. नंतर हा गरीब वर्ग जो बसला आपल्या पुढचा सारा, या गरीबाच्या घरावर या देशाचे प्रधानमंत्री सोलर बसवायला लागले. विजेचं काम तुम्हाला पडणार नाही, 24 घंटे वीज तुमच्या घरामध्ये असणार. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यांनी काळे झेंडे दाखवले. पण तुम्हाला माहिती आहे की मी फक्त रेल्वे मंत्री होतो, मी या देशाचा कोळसा मंत्री बी होतो. आपल्या देशात 30 वर्षे पूर्ण एवढाच कोळसा आहे. मोदीजींना सांगितलं की यानंतर कोळशाचं काय, कोळसा पुढे नाहीये. आणि मग त्यांनी नवीन एक प्लॅन आखला आता की आपल्याला जी वीज मिळते ती 80% वीज कोळशातून होती आणि 30 वर्षानंतर जर कोळसा सापडणार नसेल जमिनीत तर काय करायचं. तर आता तुमचे 33 kVचे सबस्टेशन जेवढे आहेत तेवढे गायरान जमिनी घेऊन त्या ठिकाणी सोलर बसून ती वीज तुमच्या 33 मध्ये सोडणं चालली आणि त्यातून 12 घंटे वीज शेतकऱ्याला दिल्या जाणार आहे. पहा, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला काळे झेंडे दाखवले त्या राष्ट्रवादी काँग्रेसला मी सांगू इच्छितो, आताच्या डोळ्यापुढे बबनरावने आता आठवण करून दिली तुम्हाला की ज्या वेळेस आम्ही यायचो आणि लोकांच्या पुढे मांडायचो की वीज गेली नाही पाहिजे, पण जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा आता वीज जाऊ देत नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. बबनरावनी जुन्या आठवणीला उजाळा. प्रल्हाद सिंग काका ठाकूर होते. या काकांना आम्हाला बोट धरून अंबड तालुका नाही जालना जिल्हा फिरवला. भारतीय जनता पार्टी काय ते शिकवलं. आणि काका जरी आज नसले तर ज्या आमच्या पूर्वजांनी भारतीय जनता पार्टी आम्हाला शिकवली त्याच रस्त्यानं आम्ही अजून चाललोय. आम्ही अजून रस्ता बदलला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ही केवळ एकट्या काकासाठी गोष्ट नाहीये. माझ्याकडे विठ्ठलरावांना सपकाळ होते ज्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. ते आमदार होते एकीकडे 78ला 2.5 वर्ष आमदार राहिले, पण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. पण पक्षानं मला सांगितलं मला खासदारकी लढावं लागल. मी खासदारकीला उभं राहिलो. आमदार कोण करायचा प्रश्न निर्माण झाला. प्रमोदजीनं कोरा बी फॉर्म माझ्या देऊन टाकला. त्यांनी सांगितलं तुला वाटेल त्याला फॉर्म दे. माझ्या मनामध्ये भावना जागृत झाली की मला या राजकारणात आणलं कोणा तर. आणि मग काका असो, विठ्ठलराव असो, पुंडलिकराव असो, या लोकांनी या ठिकाणी आम्हाला पार्टी शिकवली. पण आता आमचं वय झालं, बबनराव तुमचं वय झालं, बापूचं उभं आहे अजून वय झालं म्हणजे राजकीय वय आता काही लंब राहिलं नाही आपलं. तर तुम्ही माझ्या फोटोवर लागले टीका करायला. आता काल परवा तर लावला तुझ्यावर टीका ना करू बिचाऱ्यावर, पहिला नव्हता तो.
त्याच्यामुळं बाबा बाबा टीका टिप्पणी करू नका माझ्यावर, मी तुमचा दोस्त आहे जुना, असं करू नका. मी आपला आईबाईचा खासदार होतो तेही काढून घेतलं लोकांना. आता कल्याण खासदार आहे, घ्या कल्याण करून, चांगली गोष्ट आहे, आमचं काय करायचं. आता मला खासदार जरी नसलो तर मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान सैनिक आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी केंद्रामध्ये मंत्री होतो. शासनाच्या जेवढ्या योजना असतील त्या साऱ्या योजना या जिल्ह्यासाठी आणण्याचा आम्ही दोघांनी बी प्रयत्न केलेला आहे. आणि मग आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो. बबनरावांनी सांगितलं आम्ही एकत्र आलो, ही गोष्ट खरी आहे. त्यांनी हे बी सांगितलं की ही काय कादर खान आणि शक्ती कपूरची जोडी नाही आहे, जय आणि वीरूची जोडी आहे. एक तर गेला बिचारा काल. जरी एक केला असत बबनराव तर आपण दोघांना एकमेकाला सोडायचं नाही, गोष्ट लक्षात घ्या. आपण सोडायचं नाही दोघांना एकमेकाला. त्याचं कारण असं आहे की आमचा वाद नव्हताच. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणा बसा म्हणलं नाही, आम्हाला कोणा बसवलं नाही, आम्ही काही असं नाही. नैसर्गिकरित्या बबनराव तिकून आले, मी उभा होतो. मी सहज म्हणलं बबनराव तुम्ही लयच गोरे दिसू राहिले हो. बबनराव हसले, माझ्याजवळ आले. मी तुम्हाला आवडतो का? म्हणलं लय आवडतोय मला. चला म्हणली बसू. मग बसलो. काही चर्चा नाही, काही मागचं काढलं नाही, पुढचं काढलं. अरे आम्ही अनेक वर्ष संघर्ष, एका गोदाडीवर झोपलो आम्ही दोघं जण. काय सांगा तुम्हाला, या अंबडला भारतीय जनता पार्टीची मिटिंग झाली तर त्या टायमाला मुक्कामी मिटिंग व्हायची. बसेच आमचे नेते जुने ठाकूर हे मुक्कामी, आणि भाकरी थापत होतो आम्ही. अशी पार्टी चालवली आम्ही. आज तर मी खासदार नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की मी पार्टीला काही योगदान देऊ शकत नाही. आज आम्ही जरी पदावर मी जरी नसलो तर मी तुम्हाला खात्री देतो की अंबड शहराच्या ज्या ज्या समस्या असतील त्या आज भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं अंबडला उद्घाटन होतं. या उद्घाटनाच्या निमित्तानं मी बबनराव नारायण खुशे, विलासबाबू थोरात या ठिकाणी आलो आणि आज कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जाहीर सभेमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून आमचं असं लक्षात आलं की काळ्या दगडावरची पांढरी सूर्यप्रकाशापेक्षा मागचे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने हे आम्हाला आजच्या या सभेत मला असं वाटतं की तिसऱ्यांदा एकत्र आले नाही. आम्ही आता कायम एकत्र आलो आणि एकत्र आलो ते पार्टीसाठी आलो. आम्ही अनेक वेळ सांगितलं की आमचा वाद नव्हता. ज्यावेळेस निवडणुका होत्या तेव्हा माझा लोकसभा वेगळा आणि बबनरावचा लोकसभा वेगळा. बबनराव असं वाटत होतं की माझ्या विधानसभेमध्ये जिल्ह्याचे पद भेटले पाहिजे, जिल्हा परिषदेचे, आणि मला वाटतं की माझ्या लोकसभेमध्ये पद भेटले पाहिजे. अर्थामध्ये हा वाद राज्यात सगळ्याच राजकीय पक्षामध्ये, त्यातून थोडाफार आमचा तणाव होता. भांडण आमचं नव्हतं, भांडण कार्यकर्त्यासाठी होतं. आमच्या निवडणुकीत आमचं मिटलं नाही, पण कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे आणि आम्ही दोघंही ज्येष्ठ आहेत. आम्ही दोघांनी असा विचार केला की आपलं काय व्हायचं होऊ द्या, पण आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आपण एकत्र आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला जिंकून जी आपली छोटीशी पार्टी होती ती आपण दोघांनी मिळून मोठी केली. आत्ता यापेक्षा ती पार्टी मोठी केली. पूर्वी जालना जिल्ह्यामध्ये मी एकमेव आमदार होतो. आज भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत आणि त्यामुळं ही पार्टी आता नंबर 1ची पार्टी जालना जिल्ह्यातली आहे. मागच्या काळात 23 जिल्हा परिषद मेंबर एक